सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे ते पण किती हात दिले हो? हा, काही काही जणांचे एकच हात बरोबर, जरा दोन्ही हात उंच करू. परमेश्वर चांगला आहे. God is good and his mercy endures forever. देवाला धन्यवाद करतो. अतिशय सुंदर वेळेमध्ये महत्त्वाच्या या शाब्बात दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या वेळेमध्ये आपण आलेलो आहोत. का तर एक वक्ता आहे आणि तो तुम्हाला वचनाद्वारे बोलणार आहे. आणि ही वेळ सर्वात महत्त्वाची आहे. का? कारण का वक्ता तुमच्याशी बोलणार आहे आणि जो वक्ता तुमच्याशी बोलणार आहे तो सर्वात भारी वक्ता आहे. जो वक्ता तुमच्याशी बोलत आहे, जो बोलणार आहे, तो ह्या जगातला त्याच्या तोडीसारखा महाराष्ट्रात, इंडियामध्ये, भारतात, अमेरिका, फॉरेन जगाच्या पाठीवर त्यासारखा वक्ता कोणीच नाही. तुम्ही म्हणत असता तुम्ही स्वतःच गौरव करताय. पहा, मी नेहमी सांगतो, तुम्हाला हे सांगेन, मंडळी सांगेन, नीट ऐका. वक्ता हा व्यक्ती नाही, तर वक्ता हा पवित्र आत्मा आहे, नाही का? वचन सांगतं की एक आंधळा दुसऱ्या आंधळाला वाट दाखवेल. काय? जर मी मनुष्य म्हणून सांगायला गेलो तर मी आंधळा आहे आणि मी तुम्हाला काय सांगणार आहे, नाही का? एखादा आंधळा समजा बसला असेल गॉगल लावून, काळा गॉगल लावून, आणि तुम्ही पत्ता लिहिला आणि त्याला जो विचारलं, भाऊ जरा हा पत्ता सांगता का, हा जरा पत्ता वाचन सांगता का, काय होईल? विचार करा काय होईल? लोक म्हणतील ह्याला वेळ लागलाय. पत्ता सांगते तुम्हाला, तो आंधळा सांगेल किंवा तुम्हाला जे आजूबाजूचे जे लोक बघितलं ते तुम्हाला सांगतील. ते काय पत्ता सांगतील? जे तुम्ही लिहिला तो पत्ता सांगणार नाही, तुम्हाला जिथं जायचा तो पत्ता सांगणार नाही, तुम्ही दुसऱ्या ठिकाणचा पत्ता तुम्हाला सांगतील. कुठला पत्ता सांगेल? कोणी सांगेल का? हा, कोणी बरोबर कुठला सांगेल? हा, मेंटल हॉस्पिटलचा पत्ता सांगेल. कारण का? एक आंधळा दुसऱ्या आंधळा वाट दाखवू शकत नाही. तसंच आहे, एक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. आज तुमच्याशी बोलणार कोण आहे? हा वक्ता कोण आहे? हा वक्ता रोहित लोखंडे हा वक्ता नाही. हा वक्ता कोण आहे माहिती का? खूप सुंदर वचन इथं लिहिलं गेलेलं आहे. काय लिहिलं गेलेलं? परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. आज वक्ता कोण आहे? म्हणून मी म्हटलं की या जगाच्या पाठीवर त्या वक्त्याच्या तोडीसारखा वक्ता नाही. आणि तो वक्ता कोण आहे? स्वतः सेनाधीश परमेश्वर तो वक्ता आहे आणि तो आज आपल्याशी बोलणार आहे. आणि मग आज आपल्या शास्त्र पठणाचा विषय जो आहे, अतिशय रंजक विषय, सगळ्यांना आवडणारा किंवा सगळ्यांच्या जवळीकेचा, सगळ्यांच्या माहितीचा विषय आज आपण शिकणार आहोत. तो खूप रंजक विषय आहे. का विषय रंजक आहे? कारण का तो विषय जे आहे ते संपूर्ण मनुष्य जातीच्या किंवा तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या अतिशय संलग्न विषय आहे. तो विषय जो आहे, मनुष्याचं जीवन आणि ती गोष्ट ही एकमेकाला बांधील आहे. मनुष्याचं जीवन आणि ती गोष्ट वेगळी होऊ शकत नाही. आपण कधी या गोष्टीचा विचार केला नाही, परंतु मनुष्याच्या दिवसाची सुरुवात त्या गोष्टीने होते आणि संपतो देखील त्याच गोष्टीने. मनुष्याच्या जीवनाची सुरुवात त्या गोष्टीने होते आणि अंतही त्या गोष्टीने होतो. मनुष्य जो आहे तो त्याचा स्वतःला किती जरी नाही म्हटलं तरी ती गोष्ट त्याला सोडता येते, बाकी सगळ्या गोष्टी सुटतील. परंतु मी म्हणेन की जग सुटेल, परंतु ती गोष्ट त्याच्याकडून सुटणार नाही. आणि ती गोष्ट काय? कुठला विषय आज? तो विषय आहे इच्छा. कुठला विषय आहे? बोला, कुठला? इच्छा. विल ऑफ मॅन, माणसाची इच्छा. आणि माणसाची इच्छा आपण कधी विचार केला नाही, पण आज त्या गोष्टी थोडासा विचार आपण करणार आहोत. काय हो माणसाची इच्छा? जर कोणी विचारलं की जीवन काय, जीवनाची व्याख्या सांगा, एका शब्दामध्ये, एका ओळीमध्ये जर जीवनाची व्याख्या सांगा, जर असं कोणी विचारलं तर ते दुसरं तिसरं काय नाही, ते कसं सांगता येईल माहिती का? माणसाचं जीवन काय आहे तर इच्छांनी भरलेला पेटार आहे. काय हो? इच्छांनी भरलेला पेटार आहे. सगळ्या गोष्टी इच्छेवर अवलंबून आहे. मनुष्य सकाळी उठतो, तो घाम गाळतो, तो जगामध्ये इतर तिथे जातो, कष्ट करतो, कामावर जातो, तो सगळं मेहनत करतो, उशिरा विश्रांती घेतो. त्याचा धाव, ह्या जगामध्ये त्याची धाव जी आहे ती रोज धावत आहे, रोज पळत आहे. का पळत आहे हो? कारण त्याला त्याच्या स्वतःविषयी काही स्वप्न आहे, त्याच्या कुटुंबाविषयी काही स्वप्न आहे, त्याच्या काही इच्छा आहे आणि त्या इच्छा त्याला पूर्ण करायच्या. त्यासाठी तो धावतो, तो पळतो, नाही का? सकाळी का उठतो? बॉस सकाळी आजारी जरी असलो तरी पटकन अंथरुणातून उठतो, जातो, बॉसच्या सेवा खातो, सगळ्या गोष्टी करतो. का? तर मला माझ्या इच्छा आहेत, माझ्या लेकरांविषयी काहीतरी इच्छा आहेत, माझ्या कुटुंबाच्या काहीतरी इच्छा आहेत आणि त्या मला पूर्ण करायच्या. आणि त्यामुळे तो धावतो आणि त्यामुळे तो पळतो. पहा, मनुष्याच्या जीवनाची सुरुवातच इच्छेने आहे. कशाने हो? बोला बोला, मी इंटरॅक्ट करणारा वक्ता आहे बरं का. मला उत्तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्हाला उत्तर द्या. ओके? हा, आणि जास्त अवघड काय विचारणार नाही. हा काय बोर्ड नाही, साधी गोष्ट, साधी प्रश्न. माणसाच्या जीवनाची सुरुवात कशाने आहे? ती कशी हो? नाही का? एखादा तरुण आणि तरुणी एकमेकांमध्ये वागदंग होतात आणि लग्न होतं
आणि लग्न झाल्यानंतर ते संसार करायला सुरुवात करतात. आपल्या संसाराच्या पहिल्याच प्रवासामध्ये त्या दोघांची इच्छा काय असते हो? हिला वाटतं की मी आई व्हावं, त्यांना त्या मुलाला वाटतं की आता मी बाप व्हावं, आता मला लेकराचं सुख भेटावं, नाही का. नव दाम्पत्याच्या वेळेस लग्न करतात, काही काळ लोटला जातो आणि समाजामध्ये, फॅमिलीमध्ये, आजूबाजूचे लोक जे सगळं काही एक कॉमन प्रश्न नव्या दाम्पत्याला विचारतात. काही काळ गेल्यानंतर काय विचारतात हो? काय विचारतात सांगा बरं? कधी देतात गुड न्यूज? गुड न्यूज कधी ऐकायला? म्हणजे काय? लेकरू कधी देतात? म्हणजे लेकर मनुष्य ह्या जगात जो येतो तो इच्छेने येतो. इतकंच नव्हे, पहा, ज्यावेळेस एखादा गुन्हेगार फासावर चढवला जातो आणि तो फासावर जाणार आहे, तर त्यावेळेस काय असतं? त्यावेळेस त्याला एक गोष्ट विचारली जाते. आता तो उद्या परवा जाणार आहे, तर तो जाण्याच्या अगोदर त्याला आवर्जून एक गोष्ट विचारली जाते. आणि ती काय विचारली जाते हो? हा, तुझी शेवटची इच्छा काय? म्हणजे काय? मनुष्याच्या जीवनाची सुरुवात इच्छेने आणि अंत देखील इच्छेने. मी म्हणेल की अंत मनुष्याच्या जीवनाची सुरुवात इच्छेने, मरण इच्छेने. कधी कधी मनुष्य मरतो खरा, परंतु त्याची इच्छा मात्र मरत नाही, नाही का. आपल्याला पाहायला मिळतं. का मरत नाही? कसं काय हो? मनुष्य गेला तरी इच्छा काय मरत नाही. मनुष्य मेल्यानंतर देखील इच्छा जिवंत आहे, त्याच्या इच्छा तशाच आहेत, नाही का. कोणाचा तरी घरचे व्यक्ती मरतो आणि मग तो बिचार काय करतो? सगळं राहणीमान इथं आहे, 10-15 वर्ष झालं तो इथंच आहे, त्याचा व्यापार इथंच आहे, त्याचं घर इथंच आहे, त्याचे चर्च इथंच आहे. पण तो काय करतो? गाडी करतो, खर्च करतो, म्हणतो की मी हिला माझ्या आईला मग इथं पुरायचं नाही, मला कुठं पुरायचंय? कुठं पुरायचं? गावी पुरायचंय. मग सगळे म्हणतात काय एवढं लांब प्रवास करून जाता, सगळे इथं पुरा ना. मग तो सांगतो की काय सांगतो? नाही, माझ्या आईची शेवटची इच्छा होती की मला इथं पुरू नका, मला माझ्या गावी जाऊन पुरा, नाही का. तिथं ज्यावेळेस तो एखादी डेड बॉडी मरती, वचन सांगतं की तुम्ही मेलेल्या विषयी अजाण असू नका, परंतु तुम्ही मेल्यानंतर त्याची जी कबर आहे सुंदर संगमरवर दगडाने छान त्याला डेकोरेट करून, छान त्याचं नाव करून, कोरून बिरून कितीतरी पैसा खर्च केला जातो. काय खर्च केला जातो? तिथं तो राहणार आहे का व्यक्ती? तिथं 1 BHK बांधा, 2 BHK बांधा, तिथं आयफल टावर बांधा, तिथे त्याचा काय उपयोग होणार आहे का? परंतु काय सांगितलं जातो? माझ्या बापाची इच्छा होती, जस्ट तो नंतर सांगून गेला होता की काय कर, छान कबर बांध माझ्यासाठी आणि ते सुंदर रंगो. म्हणजे काय होतो? मनुष्य मरतो खरा, परंतु त्याची इच्छा काय होती? इच्छा मरत नाही. सगळं काही इच्छेवर डिपेंड आहे. माणसाचं सुख दुःख सगळ्या गोष्टी इच्छेवर आहेत, नाही का. पहिल्यांदा व्हायचं नाही, पण आता होतं. पहिल्यांदा लग्न, वेळेस दाम्पत्य लग्न करायचे, एकमेकांना ते चर्चमध्ये बघायचे, लग्नात बघायचे. पण आता समजा एखादा मुलगा मुलीला बघितला, पाहिला, खूप चांगला आहे, सुंदर आहे, चांगला सुशिक्षित आहे, स्वतःचं घर आहे, एकुलता आहे, बँक बॅलन्स चांगला आहे, कार आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं काही सुंदर आहे. परंतु आपण काय म्हणतो? हे सगळं ठीक आहे, परंतु अगोदर पहिल्यांदा मुलीची इच्छा काय ते विचारा, तुझं मन आहे का ते विचारा, कारण तिची इच्छा नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणून आजकाल सगळ्या आपण विचारतो देखील, नाही का. एखादं विचारतो, अरे तुला ह्याच्यामध्ये काय आवडलं? चांगले स्त्रोत तुझा आणले, ह्याच्यामध्ये काय तुला ह्याच्यामध्ये काय आवडलं? त्याला विचारतात. अरे इतका शिकलेला तू, इतका चांगला आणि इतक्या सुंदर पुढे तुला लग्नासाठी स्थळ आले ते, आणि हिलाच का तू सिलेक्ट केलं? त्यात म्हण एक, नाही का, खूप प्रख्यात म्हण आहे. काय म्हणे हो? जब दिल माहिती, जब दिल गधे पर आ गया तो घोडे का क्या काम आहे, नाही का, असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तिथं देखील इच्छा विचारली जाते. इच्छा कधी विचार केला? इच्छा किती महत्वाची आहे. आपण चर्चमध्ये काय येतो सांगा बरं जरा मला. आपण प्रार्थना करतो, आपण उपवासही करतो, कशासाठी करतो? प्रामाणिक उत्तर द्या बरं. नाही पास्टर मला दाविदासारखी आराधना करायची, नाही पास्टर मला पौलासारखं पवित्र व्हायचंय, नाही पास्टर मला ना देवाला सार्वकालिक जेव्हा मी रोज स्वप्न बघतो मला तिथे जायचं म्हणून पवित्र शास्त्र मंदिरात येतो. नाही पास्टर मला ना देवाची सेवा लाखामध्ये करायची म्हणून मी मंदिरात येते. कशासाठी येतो मंदिरात? सांगा प्रामाणिकपणे सांगा म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण सर्वात पहिली गोष्ट काय? देवा तू माझी प्रार्थना ऐक, माझ्या गरजा ऐक, देवा माझी ही इच्छा आहे, माझी ती इच्छा आहे, देवा माझा असं आहे, माझा तसं आहे, देवा माझी इच्छा पूर्ण कर. आणि इच्छा उपकास कशासाठी करतो? अहो आम्ही खूप खुश आहे, सगळ्यांना बोलवतो, मोठा पॅन्डॉल घालतो, सगळा खर्च करतो, पॉम्पलेट छापतो, या आभार प्रदर्शन करतो, देवाला धन्यवाद देतो आणि सगळ्यांसमोर दोन्ही हात उंच करून म्हणतो देवाला धन्यवाद. का धन्यवाद? तर देवानी आमच्या खूप दिवसाची इच्छा पूर्ण केली. म्हणजे परत फिरून कुठं आलो?
प्रार्थना, आराधना सगळं फिरून कुठे आलो आपण? इच्छेवर चालू. म्हणजे इच्छा इतकी महत्वाची आहे मनुष्याच्या जीवनात. इच्छा इतकी महत्वाची आहे. आणि मग जर मनुष्याच्या जीवनात इतकी महत्वाची असताना मग ती इच्छा पूर्ण होणं देखील गरजेचं आहे, नाही का? आपण म्हणतो का खूप उदास दिसता हो, काय सांगायचं, मनाच्या विरोधात गोष्टी होतात, इच्छा पूर्ण होत नाही. तरी आपण म्हणतो खूप आनंदी दिसता, आज खूप खुश दिसता, आज खूप वेगळाच ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. कसा आलेला आहे ग्लो? नाही, माझ्या नवऱ्याने माझ्या खूप दिवसाची इच्छा होती ती पूर्ण केली. म्हणजे इच्छा पूर्ण झाली तर आनंद आहे, इच्छा पूर्ण झाली तर दुःख आहे. म्हणजे फिरूनच सगळं. म्हणजे सुरुवातीलाच म्हटलं की मनुष्याचं जीवन काय आहे, तर हे दुसरं तिसरं काय नाही तर इच्छेचा पेटार आहे. तो मरतो परंतु इच्छा मात्र पुरत नाही. माझ्या एका लांबच्या नातलगाने त्याची आजी मेली आणि नंतर 6 महिन्यानंतर जेवण केलं, आणि ते पण मटणाचं जेवण केलं. कशाचं? बोला बोला बोला. हा, मटणाचं जेवण केलं. मी त्याकडे गेलो, म्हटलं बोलवलं, म्हटलं अरे म्हटलं एक तर तू 6 महिन्यानंतर जेवण केलं, मेल्यानंतर गोड जेवण असतं, साधं जेवण असतं, तू बोकडाचं मटणाचं जेवण केलं. आता तो बिचारा खूप गरीब होता. आम्ही त्याला मी विचारलं असं का केलं, तर त्यांनी सांगितलं की मी काय हे केलं, एक तर माझ्याकडे पैसा नाही, आज मटण खूप महाग आहे, मी पहिल्यांदा पैसे जमवले. का जमवलं? मला मटणाचं जेवण द्यायचं होतं. का द्यायचं होतं? तर माझ्या आजीने मला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? मी मेल्यानंतर माझे जेवढे नातलग आहेत ते सगळ्यांना जमा करायचं आणि माझे उपकार सिद्धी म्हणून त्यांना जेवण द्यायचं. त्यांना काय जेवण द्यायचं? तर त्यांना मटणाचं जेवण द्यायचं. त्या बिचाराने कष्ट करून 6 महिने पैसे पाठवले आणि मला जेवण दिलं. म्हणजे काय हो, मनुष्य मरतो परंतु त्याची इच्छा मात्र बोलत नाही. आणि मग जर ही इच्छा पूर्ण व्हावी तर इच्छा पूर्ण करणारा फक्त या जगात एकच आहे, तो म्हणजे सेनाधीश परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपण त्याच्याकडे येतो त्याची इच्छा पूर्ण. एक वचन त्यासाठी वाचूया, अनुदाचं पुस्तक 29 अध्याय 19 वचन. ज्याला कोणाला पटकन वाचा. अनुदाचं पुस्तक 29 अध्याय आणि 19 वचन काय सांगतं बघा. हा बघा, मनुष्याची इच्छा कशी आहे आणि मनुष्य काय सांगतो बघा, नीट ऐका. हा वाचा सिस्टर. जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशल होईल. बघा, इच्छा काय प्रकट होती? माझं सगळं काही कुशल होईल, माझं चांगलं होईल, माझ्या नोकरीमध्ये माझा फायदा होईल, माझ्या बिझनेसमध्ये माझा फायदा होईल, माझं कुटुंब प्रगत असेल, माझे लेकरं चांगले असतील, अशी कुशल इच्छा मनुष्य धारण करतो. परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये त्याच्या पदरी काय येतं? वाचा पुढं. हा, पण त्यामुळे काय होतं? सुक्याबरोबर वाचा सिस्टर. हा बघा, सुकही जळलं आणि इकडं ओलही जळलं. काय जळलं? इकडं सुकही जळलं आणि इकडं ओलही जळलं. का असं होतं? मनुष्य स्वतःच्या इच्छेप्रमाणे जर वागला त्याला असं वाटतं की माझं कुशल होईल, पण तसं कुशल होणार नाही. तशी तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. तर वचन सांगतं की सुकही जळत आणि ओलही जळत. आणि मग हे सुक काय आणि हे ओलं काय, नाही का? अनेक लोक इथे शेतकरी आहेत. काय असतो सुक म्हणजे काय? पीक येतं, उत्पन्न येतं, आता ते बाजारात जाणार, ते काढलं जातं आणि ते वाळवण्यासाठी टाकलं जातं. म्हणजे फायनल प्रोडक्ट आहे. आता वाळून ते बाजारात विकणार आहे. आणि ओलं म्हणजे काय हो? पीक लावलं गेलंय, नाही का? अजून त्याला यायचंय, अजून त्याला जपायचं आहे, त्याला किडकापासून वाचवायचं आहे, त्याला पावसापासून वाचवायचं आहे, त्याला वातावरणापासून वाचवायचं आहे. इकडं हे येत आहे आणि इकडं हे आलेलं आहे. वचन सांगतं जो मनुष्य जो आहे, आत्मिक अर्थ आहे बरं का. वचन सांगतं जो स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालतो, तो स्वतःच्या इच्छेप्रमाणेच वागतो. होतं काय? त्याचं ओलही सुखही जळतं आणि ओलही जळतं. म्हणजे काय? तुझं भविष्य देखील जळणार आहे, तुझं वर्तमान देखील जळणार आहे, तुझं भूतकाळ देखील जळणार आहे आणि तुझ्या हातामध्ये काहीच राहणार नाही. आपण अनेक वेळा म्हणतो नाही का, पास्टर ह्या पोरासाठी प्रार्थना करा. ह्या सगळं करून बघितलं, ह्याला कॉमर्स केलं, आर्ट्स केलं, 10वी केली, म्हटलं आता शिक्षणात डोकं नाही तर धंदा कर, धंद्यात टाकलं, धंद्यात फेले, आता काय नाही मग, नाही का? एक चुकीचं ख्रिस्ती लोकांमध्ये सर्वात एक चुकीची गोष्ट आहे. 4 लेकरं आहेत. एक जण खूप हुशार आहे, त्याला इंजिनियर केलं, दुसरा खूप हुशार, त्याला डॉक्टर केलं, तिसरा जो हुशार आहे त्याला बिझनेस दिला आणि चौथ्याला त्याला काहीच कळत नाही, त्याला डोकंच नाही. त्याला काय केलं सिस्टर? काय केलं? हा, बायबल म्हणून त्याला पाळत केलं. मी म्हणेन की तुमचा जो सर्वात हुशार व्यक्ती ना त्याला पाळ करा, कारण ही सेवा सर्वोत्तम सेवा आहे. यासारखी सेवा नाही.
तर विषयाकडे चाललो होतो. तर सुखही जळतं ओलं जळतं. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी भविष्याची तयारी केली, परंतु वचन सांगतं जर मनाप्रमाणे वागले, मनाप्रमाणे चालले तर तुमची एकही इच्छा पूर्ण होणार नाही. तुमच्या इच्छेमध्ये तुमचं कुशल असणार आहे, परंतु फक्त समाधानासाठी तुम्ही स्वतः बोला की तुझं कुशल होईल, ते होणार नाही. तुझं सुखही जळल, तुझं ओलही जळल. आणि म्हणून जर इच्छा पूर्ण करायची तर पवित्र शास्त्रामध्ये काही ठराविक लोक आहेत. त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः गेला आणि नियमशास्त्रामध्ये पवित्र शास्त्रामध्ये देवाने स्वतः तिथं जाऊन त्या व्यक्तीची भेट घेऊन देवाने त्याला विचारलं की तुझी इच्छा काय आणि तुझी इच्छा काय आहे हे विचारून त्याची इच्छा देवाने पूर्ण केली. आणि मग का पूर्ण केली तेच आज आपण शिकणार आहोत. आणि जवळजवळ 4 लोक आहेत, परंतु इतके सांगून होणार नाही, परंतु 1 किंवा 2 आपण व्यक्ती बघूया की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठली गोष्ट होती, काय केल्याने कुठला स्वभाव गुण देवाला आवडला की ती गोष्ट देवाला आवडली आणि त्यामुळे देव स्वतः सेनाधीश परमेश्वर स्वतः जाऊन म्हणतो की तुझी इच्छा काय आहे. आणि तो देवाने ती विचारली आणि ती पूर्ण केली. आणि म्हणून त्या व्यक्तीच्या जीवनाविषयी आपण शिकणार आहोत. आणि जो स्वभाव गुण, जी गोष्ट देवाला आवडली, जी त्या व्यक्तीमध्ये होते, ती जर आपण आज आपल्या जीवनामध्ये आणली, आपल्या परिवारामध्ये आणली, आपल्या चर्चमध्ये आणली, आपल्या लेकरांना ती शिकवली, तर निश्चित सांगतो, देवाचा दास म्हणून सांगतो की परमेश्वर जसा त्या व्यक्तीला विचारतो तो तुम्हाला देखील येईल, प्रार्थनेमध्ये तुम्हाला विचारेल की माझ्या मुला, माझ्या मुली, काय तुझी इच्छा आहे सांग, मी तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. आमेन म्हणाल का? हा, तर पहिल्या व्यक्तीकडे आपण जाणार आहोत. पहिली व्यक्ती आपण पाहणार आहोत. त्यासाठी जाऊया योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 6 वचन. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 6 वचन. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. हा, नीट आहे का? त्यानंतर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू यरूशलेमेस गेला. हा, यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडवे आहेत. त्याच्याजवळ 5 पडवे आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे हा. असा मोठा समुदाय पडलेला असे. हा, ते पाणी हरण्याची वाट पाहत असत. हा, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून हा. पाणी हलवत असे. आणि पाणी हलविल्यानंतर हा. प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्ष आजारी असलेला, तेथे 38 वर्ष, किती वचन येते? 5 वचन. हा, वाचा. 38 वर्ष आजारी असलेला हा. कोणी एक माणूस होता. हा. येशूने त्याला पडलेले पाहिले येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? पहिला व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त जातो आणि त्याला विचारते तुझी इच्छा काय आहे, तुला बरं व्हायची इच्छा आहे का? आणि हा दाखला प्रत्येकाला माहिती आहे. मग देवाने म्हटले की जा, तुला बरं व्हायची इच्छा आहे तर तू बरा झाला, आणि देवाने त्याला बरं केलेलं आहे. पहिला व्यक्ती जो प्रभू येशू, तसं पाहायला गेलं तर सुंदर नावाचा दरवाजाजवळ जे तळ आहे त्या तळ्यामध्ये फक्त एकच व्यक्ती होता का? तिथं लिहिलं गेलं की खूप लंगडे, लुळे, पांगळे, अनेक प्रकारचे रोगी लोक तिथं असायचे. आणि मग त्या तळ्यात दिवीतून यायचं आणि त्या तळ्याचं पाणी हलवायचं आणि ते उडी मारायचे आणि ते बरं व्हायचे. म्हणजे एकच व्यक्ती तिथं होता का? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने बरोबर या 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याकडेच गेला आणि या दुखणेकऱ्याला जाऊन तो विचारतो. तो इतर तितर जात नाही का? त्याच्याकडेच गेला का? त्याची इच्छा देवाने विचारली. काय त्या व्यक्तीमध्ये स्वभाव होता, काय विशेषण त्या व्यक्तीमध्ये होतं की देवाने त्याच व्यक्तीला विचारलं की तुझी इच्छा काय आहे? याचं उत्तर देखील त्याच दाखल्यात आहे. काय त्याचा स्वभाव होता, काय त्याचा स्वभाव कोण होता बघा. वाचा परत पहिलं वचन. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. हा. तेव्हा येशू यरूशलेमेस गेला. हा. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. हा, इथं मेघ लपलेला आहे. इथं आशीर्वादाची गुरुकिल्ली लपलेली आहे. तिथं काय हो? मेंढरे. हा, मेंढरे दरवाजा आहे. आणि मेंढरे दरवाजाजवळ हा 38 वर्षाचा दुखडेकरी जो आहे तो बसलेला आहे. आणि किती काळ बसलेला हो? 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, 1 वर्ष, किती वेळ बसलेला हो? बोला सर, मोठे आहे बरं. किती वेळ बसलेला हो? हा, 38 वर्ष झालं तो मेंढरे दरवाजाजवळ बसलेला आहे.
देव कोणाची इच्छा पूर्ण करतो माहिती का? जो मेंढरी दरवाजावर आहे, जो ज्याचं जीवन मेंढरी दरवाजाकडे आहे, जो मेंढरी दरवाजाच्या जवळ आपलं जीवन कंठतो, परमेश्वर त्याची इच्छा पूर्ण करतो. एक द्वार आहे, एक दरवाजा आहे, आणि त्या दरवाजाला म्हटलं गेलेलं आहे मेंढरी दरवाजा. 38 वर्षाचा काच इतक्या सगळ्या रोगी लोकांमध्ये, इतक्या हजारोच्या गर्दीमध्ये देवाने का त्याच व्यक्तीला निवडलं, आणि त्याच व्यक्तीची इच्छा देवाने का विचारली? कारण तो व्यक्ती कुठं होता? कुठल्या दरवाजाकडे होता? मेंढरी दरवाजाकडे तो बसला गेलेला होता. आणि म्हणून जर तुमची इच्छा पूर्ण व्हावी, जर देवाने तुम्हाला येऊन विचारावं, प्रार्थना जी तुम्ही करत आहात, वर्षानुवर्ष एका गोष्टीसाठी तुम्ही झगडत आहात, परंतु अजून देखील तो आशीर्वाद तुमच्या पदरात पडलेला नाही, परंतु विश्वासाने सांगतो, जर आज ह्या वचनाने तुम्ही ऐकाल, मनन कराल, ग्रहण कराल, आचरण कराल, तर देव एक दिवस येईल आणि तुमची देखील इच्छा पूर्ण केल्याशिवाय तो राहणार नाही. आमेन म्हणाल का? आमेन म्हणत जा. कारण का आमेन म्हणजे काय? कोणी सांगेल का आमेन म्हणजे काय? हा, आमेन म्हणजे असेच हो. ज्यावेळेस एखादा देवाचा दास बोलतो, म्हणून मी म्हटलं की वक्ता बोलणार नाही, वक्ता हा व्यक्ती नाही. आज देव तुमच्याशी बोलत आहे आणि देव वचन सांगत आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या शब्दाला प्रतिसाद देता, आमेन म्हणता, ती गोष्ट तुमच्या जीवनात पूर्ण केल्याशिवाय राहणारा देव नाही. आमेन म्हणाल का? हा. तर तिथं मेंढरी दरवाजावर तो बसलेला आहे, आणि मेंढरी दरवाजावर किती दिवस बसलेला? 38 दिवस बसलेला आहे. ह्यामध्ये मेक आहे, ह्यामध्ये आशीर्वाद दंडा गेलेला आहे. मेंढरी दरवाजा म्हणजे काय हो? कुठला हा मेंढरी दरवाजा आहे? कोण हा मेंढरी दरवाजा आहे? वचन सांगतं, सेनाधीश येशू ख्रिस्त म्हणतो की मी द्वार आहे, स्वर्गाचं द्वार मी आहे. माझ्या वाचून आल्याखेरीज कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. हे द्वार कुठलं आहे? मेंढरी दरवाजा म्हणजे सेनाधीश प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि का पूर्ण केली? तो व्यक्ती जो आहे तो कोणाजवळ आहे? तो येशूच्या जवळ बसलेला आहे. आपलं आयुष्य त्याच्यात घातलेलं आहे. आणि मला सांगू द्या की किती दिवस घातले हो?